कळवण उपजिल्हा रुग्णालयातील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणानंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली होती। डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांनी सर्वपक्षीय अर्धनग्न आंदोलन छेडले होते। आंदोलनादरम्यान रुग्णालयातील माता मृत्यू, बालमृत्यू, डॉक्टरांची कमतरता, गंभीर रुग्णांना वारंवार नाशिक येथे रेफर करणे, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव आणि रुग्णांशी होणारी अरेरावी यासारख्या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आंदोलनानंतर प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या। त्यानुसार उद्यापासून 2 स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार असून डॉक्टर चव्हाण यांची प्रतिनियुक्तीवर कळवण येथे नियुक्ती करण्यात येणार आहे। तसेच आठवड्यातून 2 वेळा रेडिओलॉजिस्ट व स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध होणार आहे। याशिवाय 102 व 108 रुग्णवाहिका चालकांना हलगर्जीपणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून रुग्णांशी अरेरावी केल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यालाही नोटीस देण्यात आली आहे। प्रत्येक बुधवारी फिजिओथेरपिस्ट सेवा उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था सुधारणे तसेच ओपीडीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शरद पगार, छत्रपती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष टीनू पगार, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विलास रौंदळ, कळवण खुर्दचे उपसरपंच संदीप शिंदे, भैया पगार, मुन्ना काकुते, सूरज पगार, शशी हिरे, अजय भास्कर, शुभम आहेर, शिवसेनेचे कारभारी आहेर, नरेश पगार यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रशासनाने मागण्यांची दखल घेत महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले। मात्र नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ही मागणी कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। प्रशासनाने दिलेली आश्वासने तातडीने प्रत्यक्षात उतरली नाहीत तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। डॉक्टर 3 वाजता येऊन चेक करून गेला, परत आलाच नाही। आम्हाला म्हणते नाशिकची गाडी पाठवते म्हणजे फोन लावलं, पण गाडी संध्याकाळपर्यंत बाळाची जीव चालत गाडी आलीच नाही। बाळ वारला की तो आम्हाला सांगत नाही, आमच्या हातात दिलं नाही, सही अंगठा देऊन घेतलं, बाळ घरी घेऊन जा म्हणून। आम्हाला काय माहिती आहे का? यांचे सही अंगठे अशा घेतलं सर, यांना असं वाटलं की तुम्ही नाशिक जाता, ते सही अंगठे करून घेतलं, मृत घोषित सुद्धा केलं नाही। यांचे सगळे रेकॉर्ड बनवून घेतले डॉक्टरांनी आणि नंतर सांगितलं की बाळ मृत्यू झाला। त्यांचे सही अंगठे घेऊन घेतले सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे सर, जिवंत असताना ॲम्ब्युलन्स नाही आली, वारल्यावर त्याला सोडण्यासाठी गाडी आली। 108 आहे, एक नाही सर, रात्री 2 गाड्या उभ्या सर। तू बोर्ड काढून घे सर, उपजिल्हा रुग्णालय ना, माझं आमचं म्हणणं इथं खाजगी रुग्णालयाचं नाव आहे। आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातून पैसे टाकून बोर्ड लावतो तिथं। साहेब सांगतील काय या दवाखान्याला किती रुग्णवाहिका आहे, या दवाखान्याला किती रुग्णवाहिका आहे ते सांगता येतील का? आणि त्या रुग्णवाहिका नेमकं काय काम करतायत? आमचं म्हणणं कसं सर, बाकीचे ज्यांच्याजवळ त्यांना उपचार नाही दिला, गोरगरीब आहे त्यांना उपचार दिला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा हा पहिलाच काही मुद्दे आहेत, प्रायमरी जे प्रायोरिटीचे मुद्दे आहेत ते आता तुम्हाला सांगतो। 2 स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध करून देणे कळवण उपजिल्हा रुग्णालयात, प्रतिनियुक्तीवर डॉक्टर चव्हाणांना निफाडवरनं फिजिशियन म्हणून आपल्या उपजिल्हा कळवणला देणे, आठवड्यातून 2 दिवस रेडिओलॉजीच्या सेवा प्रायोरिटीने आता 1 दिवस प्रयत्न करतो आधी आणि हळूहळू 2 दिवस चालेल सर, चालेल। अस्थिरोग तज्ज्ञ तुम्हाला उपलब्ध करून देणे, त्याची ऑर्डर इमिडिएटली ते करावी लागेल। 102 108 रुग्णवाहिकांच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं की नेमका गलथानपणा कोणाकडनं झाला आहे त्याच्यासाठी यांची एन्क्वायरी लॉगबुकचे लोकेशन चेक करते। श्रीमती चंदन यांना अरेरावीबद्दल नोटीस देणे, जे त्यांच्याबद्दल झालं। डॉक्टर परशुराम भोये यांच्याबद्दलही आपण तक्रार केली। वैद्यकीय अधीक्षकांचा कंट्रोल नाही आहे, नियंत्रण नाही म्हणून त्यांच्यावरही कारवाई करणे। श्री शरद चव्हाण दिव्यांग विभाग, तुम्हाला जी अडचण आली त्या हिशोबाने त्यांच्याकडनं विचारणा करून त्यांच्यावर कारवाई करणे। कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत अरेरावीबद्दल सुद्धा ॲक्शन आज सध्या घेतली जाईल, त्याच्यामध्ये प्रायोरिटीने साई गांगुर्डे यांचं नाव आपण सांगितलं। दर बुधवारी फिजिओथेरपीच्या सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला इथं मिळते, बरोबर। आणि पिण्याच्या पाण्याची जे आरो खराब झाले ते इमिडिएटली 3 दिवसामध्ये सगळे आरो चेंज करून नवीन बसवणे।
औषध पुरवठा सुरळीत जाईल. आता 3 महिन्याचा आपण स्टॉक पूर्ण दिलेला आहे. या व्यतिरिक्त जेही लागलं तेही रुटीनली. त्याच्यानंतर 9 तारखेला दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत जे जे अधिकारी कर्मचारी ड्युटीला होते त्यांच्याकडनं या बालकाच्या मृत्यूविषयीचं सर्व स्टेटमेंट आजच्या आज तयार करून घ्या. काय झालं, कसं झालं, कोणाकडनं झालं, कोण दोषी आहे याच्यामध्ये. ओपीडीची वेळ रुग्ण कल्याण समितीमध्ये ठराव घेऊन जी संध्याकाळच्या ऐवजी त्याऐवजी आपण सकाळी 8 ते दुपारी 2. नाही, एक बघा, शासन निर्णयाला विरोध करताना तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. शासन निर्णयामध्ये स्पेसिफिक गोष्टी नमूद आहेत. शासन निर्णयामध्ये जे आहे की संध्याकाळची ओपीडी कॅज्युअलिटीचे सीएमओ काढतील, पण ही ओपीडी मात्र 2 वाजेपर्यंत आम्ही एक्सटेंड करू. बरोबर. आणि बर्थ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट मिळायला जो डिले होतो तो इमिजिएटली जन्म झाला आणि डिस्चार्ज करायच्या दिवशी त्यांना जन्म दाखला मिळाला पाहिजे. आणि मॅरेज सर्टिफिकेटचा अर्ज आला तो 15 दिवसाच्या आत त्यांचा दिला गेला. हे काय वैद्यकीय अधीक्षकांवर काय करणार नाही, मी काय म्हणतो, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? ते दोषी जे कर्मचारी होते त्या दिवसात याच्यामध्ये काही गोष्टी कोणाचा आमदाराचा टप्प्याटप्प्याने ते वर्ग 1 दर्जाचे अधिकारी आहेत. वर्ग 1 दर्जाचा नियुक्त अधिकारी शासन आहे. शासनाला आम्हाला प्रस्ताव पाठवावा लागतो, त्यांच्याकडनं ती कारवाई होईल. नाही, एक गेला अजून